मित्रांनो, सुखाचा संबंध संपत्तीशी नसतोच. धनाढ्य असूनही वाटेल ती किंमत मोजायची तयारी जरी असली ना, तरी सुख बाजारात विकत मिळत नाही हो. मात्र सारा परिवार जिथे गुण्या गोविंदाने नांदतो, जिथे सर्व कुटुंबियांच्या हृदयाच्या तारा एकमेकाशी जुळून आलेल्या असतात, तेच घर घर असतं आणि घर पण तिथेच नांदत असतं आणि सुख तिथेच मिळत असतं. मित्रांनो, जीवनाचे रंग ह्या चॅनलवर मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतोय. आजच्या व्हिडिओचा विषय आहे घराचं घरपण. घराचं घरपण. घर असावे घरासारखे, घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती. घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती. तिथे असावा प्रेम जिव्हाळा, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती, नको तर नुसती नाती. माणसाला ज्याची अनिवार्य ओढ असते, माणसाला ज्याची अनिवार्य ओढ असते ते म्हणजे घर. संध्याकाळ झाली की आपोआप आपली पावले वळतात ती घराकडेच. मित्रांनो, या घराशी आपले काही संबंध जुळलेले असतात. मी तर म्हणेन घराशी सुद्धा एक उत्कट नातं जोडलं गेलेलं असतं. या जोडलेल्या नात्यामुळेच घराला आपसुकच घरपण मिळतं. घराला एक विशेष अर्थ, प्रेम आणि आपुलकी मिळते. घर म्हणजे फक्त एक इमारत नाही, घर म्हणजे फक्त इमारत नाही, तर कुटुंबातील सदस्यांच्या नात्यातून, त्यांच्या भावबंधनातून, त्यांच्या भावनांमधून, प्रेमातून वास्तूला मिळालेलं एक खास स्वरूप, वास्तूला मिळालेलं एक खास स्वरूप म्हणजे घर असतं. बरं मित्रांनो, घर म्हणजे केवळ राहण्याचे ठिकाण नाही आहे, तर ते सुरक्षितता, प्रेम आणि आपुलकीची भावना देणारी जागा आहे. मित्रांनो, नातं म्हणजे केवळ रक्ताचं बंधन नसतं. नातं म्हणजे केवळ रक्ताचं बंधन नसतं हो, तर ते दोन मनांना घराला जोडणारा एक अदृश्य धागा असतो. अदृश्य धागा असतो. पण कोणतंही नातं जपताना समोरच्याच्या मनात आपली खरी जागा काय आहे हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. उगाचच एखाद्या नात्यात स्वतःला झोकून देऊन विनाकारण भावूक होण्यात काहीच अर्थ नसतो. मी तर म्हणेन मन हळवं असणं चांगलं हो, पण ते दुबळं मात्र नक्कीच नसावं. खरं सांगू मित्रांनो, घरातली माणसं प्रेमळ असली ना की झोपडीत सुद्धा ताजमहालाचं सुख मिळतं. घरातील एकमेकांच्या आधारामुळे मन हलकी होतात. असं वाटतं मित्रांनो की वात्सल्याची कस्तुरी जणू घराच्या भिंतीशी एकरूप झाली आहे आणि घराला घरपण बहाल करून गेली. एक सांगू मित्रांनो, असं असलं ना तरी घराघरामध्ये अंतर असतं. अगदी जमीन आसमानचं अंतर असतं. काही घरात गेल्यावर अगदी प्रसन्न वाटतं, तर काही घरात गेल्या मनावर दडपण येतं. मन उदास होतं, उदास वाटतं. मित्रांनो, घर लहान असो वा मोठा असो, प्रश्न घराच्या आकाराचा नसतोच मुळी. कुणाची झोपडी असो, महाल असो, घर मातीचं असो की सिमेंटचं, त्याला काहीच महत्त्व नसतं. कारण घराला घरपण येण्यासाठी मुख्य प्रश्न असतो तर घरातल्या माणसांचा, त्यांच्या कटुगोड नात्यांचा. मनमोकळेपणानं विचारांची, सुखदुःखाची जिथे देवाणघेवाण असते ना, ती घरं प्रसन्नतेचं दान देतात आणि घराला घरपण सुद्धा देतात. मित्रांनो, कधी कधी मोठे राजवाडे माणसाला क्षणिक भुरळ पाडतात. मोठे राजवाडे माणसाला क्षणिक भुरळ पाडतात, पण जवळ गेलं ना की भकास वाटतं. सुख चैनीच्या साऱ्या वस्तू घरभर विखुरलेल्या असताना, खायला सुग्रास भोजन असतानाही तिथले चेहरे ताणतणावांनी ग्रासलेले दिसतात. कारण मित्रांनो, सुखाचा संबंध संपत्तीशी नाहीच मुळी. सुखाचा संबंध संपत्तीशी नाहीच हो. धनाढ्य असूनही वाटेल ती किंमत मोजायची तयारी असली ना, भरपूर श्रीमंती असूनही
वाटेल ती किंमत मोजायची तयारी असली ना तरी सुख बाजारात विकत मिळत नाही. मात्र सारा परिवार जिथे गुण्या गोविंदाने नांदतो, सारा परिवार जिथे गुण्या गोविंदाने नांदतो, जिथे सर्व कुटुंबियांच्या हृदयाच्या तारा एकमेकांशी जुळलेल्या असतात, तेच घर असतं आणि घर पण तिथेच नांदत असतं. सुख तिथेच मिळत असतं. एकदा परस्परांचा लळा लागला ना की जुळून आलेले जन्माचे ऋणानुबंधच घराला घरपण देतात, हे विसरून चालणार नाही. मित्रांनो, घरात माया, प्रेम, वात्सल्य, जिव्हाळा, स्नेह याचा वावर असायला हवा. नुसती पोकळ नाती असून त्याचा काही उपयोग होत नाही. या नात्यांमध्ये प्रेमाची ऊब असायला हवी. ज्या घरात प्रेमाची ऊब मिळत नाही, ज्या घरात प्रेमाची ऊब मिळत नाही, वात्सल्याची शीतलता मनाला सुखावत नाही, नात्यातील स्नेह जाणवत नाही, जिव्हाळ्यातील गोडवा मनाला भुरळ घालत नाही, त्याला घर कसं म्हणायचं? त्याला घर कसं म्हणायचं? चार भिंती बांधून घर नाही हो तयार होत, तर त्या घरातील स्त्रियांचा प्रेमळ सहनशील स्वभावाने घर तयार होतं आणि त्या घराला घरपण सुद्धा मिळतं. खरं सांगू, परस्पर निष्ठेने मन जुळली ना की आपोआप घराला घरपण येतं. मित्रांनो, घर जर आपुलकीच्या माया ममतेच्या भिंतीवर उभं असेल ना, तर वाटेवरून येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंनाही ते आपलं वाटतं. वाटेवरून येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंनाही ते घर आपलं वाटतं. खरं सांगू मित्रांनो, घराचं घरपण गृहलक्ष्मीच्या. खरं सांगू मित्रांनो, घराचं घरपण गृहलक्ष्मीच्या म्हणजे घरातील स्त्रीच्या भावनांच्या हिंदोळ्यावर झुलत असते. कारण स्त्री घराच्या संसाराचा कणा आहे. मित्रांनो, पुरुषापेक्षा मला स्त्री जास्त कणखर वाटते. कितीतरी असंख्य जीवघेणे प्रसंग पेलून नेण्याची तिच्यात ताकद असते. तिच्यावर कितीही दडपण आलं तरी स्त्री व्यसनाधीन झाल्याचं मी कधी ऐकलं नाही. मी स्त्री कधी व्यसनाधीन झाल्याचं कधी ऐकलं नाही. सगळं दुःख पचवून चेहरा हसरा ठेवण्याचं सामर्थ्य तिच्यात असतं. आणि घरातली लक्ष्मी हसत असेल ना, ती आनंदी असेल ना, तर सारं घर सुखात लोळत असतं. कारण गृहलक्ष्मी आनंदी तर सारं घर आनंदी असतं. घराला घरपण मिळतं. मित्रांनो, हेच खरं सुख. या सुखासाठी बंगला काय, झोपडी काय, सारं नगण्य आहे, व्यर्थ आहे. तृप्ती असेल, समाधान असेल तर साध्या खाट्यावर सुद्धा गोधडी टाकून निवांत झोप लागते. ते नसेल ना तर डनलापच्या गादीवर AC असूनही तळमळत पडावं लागतं. माझ्या घरातली सारी माणसं माझी आहेत. ही घरातल्या प्रत्येकाची भावनाच साऱ्यांना जोडून ठेवत असते आणि त्याचमुळे घराला घरपण मिळतं. अशा वातावरणात घर हे नुसतं घर राहत नाही, तर ते मंदिर बनतं. म्हणून म्हणतात मित्रांनो, घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती. तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. जय गजानन. धन्यवाद.